नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहताय DS न्यूज 24। शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी पारनेरमधील सर्व पक्षीयांनी रणशिंग फुंकलेला आहे। 23 जून रोजी पारनेर तहसील कार्यालयावर आयोजित करण्यात आलेल्या जन आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नुकतीच खासदार निलेश लंके यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये शेतकरी, सामाजिक संघटना, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सरकारने तातडीने सरसकट कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली आहे। खासदार निलेश लंके यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत आपण कायम त्यांच्या पाठीशी उभे असल्याचं सांगितलंय। शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारलं जाईल असं त्यांनी स्पष्ट केलंय। तसेच 23 जून रोजी होणारा जन आक्रोश मोर्चा ऐतिहासिक आणि अभूतपूर्व करण्याचं आवाहनही त्यांनी उपस्थितांना केलंय। यावेळी मोर्चाच्या नियोजनासंदर्भात विविध जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्यात। गावोगावी जनजागृती करून मोठ्या संख्येने शेतकरी मोर्चामध्ये सहभागी होतील यासाठी कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या। बैठकीच्या शेवटी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्व संघटनांनी एकत्रितपणे संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त केलाय। त्यामुळे या जन आक्रोश मोर्चाकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय। सरकारने निवडणुकीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना जे सरसकट कर्जमाफीचं जे आश्वासन दिलं होतं ते पाहण्याच्या संदर्भामध्ये सरकारने नुकतेच 2 जून रोजी या ठिकाणी एक अध्यादेश जारी केला आणि त्या अध्यादेश जर पाहिला आपण तर अतिशय अन्यायकारक तो अध्यादेश होता। कारण त्यामध्ये या ठिकाणी जवळपास 70 ते 80% 90% लोक शेतकरी या कर्जमाफीमध्ये बसणार नाहीत आणि त्याचाच निषेध या ठिकाणी सर्व पारनेर तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये त्याचे पडसाद या ठिकाणी उमटत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून या सर्व शेतकऱ्यांचा आक्रोश म्हणून या ठिकाणी आज 23 जून रोजी या ठिकाणी शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा या ठिकाणी पारनेर या ठिकाणी निघणार आहे आणि त्याचीच एक नियोजनाची बैठक आज या ठिकाणी सन्माननीय लोकनेते निलेशजी लंके साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आयोजित केली होती आणि अतिशय मोठा मोर्चा या ठिकाणी निघणार आहे। तरी मला पारनेर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी या निमित्ताने विनंती करायची की आपण सर्वांनी या फसव्या कर्जमाफीच्या विरोधामध्ये सरकारचा निषेध करण्यासाठी 23 जून रोजी या ठिकाणी मोठ्या संख्येने ट्रॅक्टर असेल, कोंबड्या असेल, गाया असेल, म्हशी असेल, जे काय घेऊन येता येईल त्याचा घेऊन या ठिकाणी पारनेरमध्ये सर्वांनी उपस्थित राहायचं आहे आणि सरकारचा निषेध करायचा आहे आणि मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहावं ही पुन्हा एकदा मी नम्रतेची विनंती करतो आणि ठिकाणी थांबतो। राज्य सरकारने अतिशय गाजावाजा करत अतिशय मोठे आकडे जाहीर करत कर्जमाफीची घोषणा केली, पण त्या कर्जमाफीची घोषणा करताना अतिशय अशा जाचकाठी लावल्या की महाराष्ट्रातले 5% शेतकरी त्या कर्जमाफीच्या योजनेत बसत नाही। ही कर्जमाफी ही अतिशय फसवी कर्जमाफी त्यांनी जाहीर केली। त्याच्या निषेधार्थ आम्ही 23 जून रोजी मंगळवारी पारनेर तालुक्यातील सर्व पक्षीय संघटना, प्रतिष्ठान, सगळे पक्ष आम्ही एकत्र करून मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। त्या दिवशी अतिशय अशा मोठ्या प्रमाणात पारनेरमध्ये बैलगाड्या असतील, ट्रॅक्टर असतील, कोंबड्या असतील, शेळ्या असतील, आम्ही सगळं घेऊन या सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी तिथं उतरणार आहोत। तरी राज्य सरकारने त्वरित याची दखल घ्यावी आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी कशी मिळेल, प्रत्येक शेतकरी त्यात बसेल, कोणी वंचित राहणार नाही, अशा पद्धतीत लवकर त्यांनी घोषणा करावी आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा।